गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। नजर टाकूयात या तासाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिखर बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं कोर्टाकडून नमूद। अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण। अजित पवारांचा अपघात की घातपात, रोहित पवारांचे सवाल। तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता। अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार। जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले। राज्यात भाजपमध्ये मी म्हणतो तोच अंतिम शब्द। मुख्यमंत्र्यांचं एबीपीच्या कार्यक्रमात वक्तव्य। तर मदरशांबाबतच्या काही वक्तव्यांचं समर्थन। अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशीही लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची माहिती। तर आमच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार, अफगाणिस्तानचा दावा। कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं दिला 4 बछड्यांना जन्म। आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे रवाना। भारतात चित्त्यांची एकूण संख्या 39 वर, त्यापैकी 28 चित्ते भारतात जन्मले आहेत। तामिळ अभिनेता थलपती विजयच्या वैवाहिक आयुष्यात वादळ। दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बातमी आहे बारामतीमधून। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम मासिक स्मरण दिनानिमित्त त्यांच्या